नमस्कार. मी सौ स्वप्ना सुहास गावडे, मुंबईत राहणारे आणि साठे महाविद्यालयामध्ये मी ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे आणि माझं कार्यक्षेत्र शिक्षणाशी निगडीत आहे. तरी पण मी हिलिंग सायन्सबद्दल खूप ऐकलं होतं आणि मी मॅडमकडून हिलिंगची दीक्षा घेतली. चक्रा मेडिटेशन, चक्रा हिलिंग दीक्षा घेतली. या तिन्ही सेक्टर्समधून दीक्षा घेतल्यानंतर माझ्या डेली लाईफमध्ये आमूलाग्र बदल मला जाणवू लागले की नेहमी येणारे अडचणी, त्याच्यानंतर तुमचे स्विंग होणारे मूड, तुमचे हेल्थचे इश्यूज, तुमच्या इतर अडथळे, तुमचा लोकांशी होणारा संवाद, या सगळ्यावर मला अतिशय चांगल्या तऱ्हेने सोल्युशन्स मिळायला स्टार्ट झालं. त्याच्यानंतर 2023 मध्ये मी हा कोर्स केला. आम्ही मॅडमची तसे ग्रुपमधून, टीम्समधून, अनेक त्यांच्या वर्कशॉपमधून निगडीत अजूनपर्यंत आहोत. आज मला वाटलं की पुण्यामध्ये आले मी आज काही कामानिमित्त. मला आज वाटलं मॅडमना पर्सनली भेटून काही इनपुट्स द्यावे की त्यांच्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या पूर्ण फॅमिलीला उपकारक आहेत. माझी मुलगी मास्टर्स शिकते. ती TYला असताना आम्ही दोघींनी पण हिलिंगसाठी त्यांच्याकडे आम्ही जॉईन झालो आणि केवळ मलाच नाही तर माझ्या मुलीला देखील असं वाटलं की खरोखर एंजल थेरपी आणि आपल्याला जवळून असे अनुभव, विस्मयकारक अनुभव येतात आणि हे विस्मयकारक अनुभव आल्यानंतर आपल्याला कळून जातं की हे अनुभव खरोखर बोलके अनुभव, वेगळे अनुभव असतात. माझा एक चांगला, सर्वात सुंदर अनुभव मी आधी तुम्हाला सांगते की नुकताच मला इलेक्शन ड्युटी आली होती आणि यावर्षी दोन इलेक्शन ड्युटी करायच्या होत्या लागोपाठ. एक इलेक्शन ड्युटी मे मध्ये होती आणि एक आता होती. त्याच वेळी आमचं स्वतःचं ऑफिसमधलं ऑडिट, एक इंटरनल ऑडिट आणि एक्सटर्नल ऑडिट, याचं देखील वर्क प्रेशर भरपूर होतं. मग ह्या वर्क प्रेशरमध्ये हे इलेक्शन ड्युटी करताना तिथली टीम मिळणं, त्या टीम बरोबर आमचं चांगल्या प्रकारे काम होणं, कामाचं लोकेशन चांगलं मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या जुळून आल्या कारण आम्ही अफर्मेशन, मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे अफर्मेशन टेक्निक्स वापरले. अफर्मेशन टेक्निक्सने तुम्ही तुमच्या मनाची चांगली तयारी करता, मनाची मशागत करता आणि तुम्हाला जे योग्य रिझल्ट हवे असतात त्या रिझल्ट्सला पोहोचण्यासाठी हे अफर्मेशन्स खरोखर तुम्हाला मदत करतात. कोणत्या वेळी कोणते कोड्स वापरावे हे त्यांना फार चांगल्या तऱ्हेने इंट्यूट होतं. इंट्युशनने त्या गायडन्स खरोखर देतात आणि ते कोड्स आहेत ते वेळोवेळी उपयोगी आलेत. म्हणजे माझ्यासाठी कार्यक्षेत्रात मला उपयोगी आलेत. माझं घर डिक्लटर करायचं होतं. मला खूप दिवस वाटत होतं की स्पेस तयार झाली पाहिजे, त्यासाठी पण त्यांनी कोड्स दिले. स्पेस मेकिंग मध्ये पण हे कोड्स खूप उपकारक वाटले आणि माझ्या मुलीला तिचे रिसर्च पेपर लिहायचे होते आणि काही एक्झाम्सना सामोरं जायचं होतं. और मेडिसिन्स, तिची सायकल जी आहे, मेन्स्ट्रुअल सायकल, ती व्यवस्थित करायला आणि तिचं वजन जे एनॉर्मस होतं, 73 किलो वजन होतं. आज तन्वीचं वजन आहे 64 kg, म्हणजे 9 kg तिने कमी केलं आणि ते पण पॉझिटिव्ह वेने, म्हणजे कोणतंही काही न घेता आणि खूपशी एक्सरसाइज, म्हणजे कधी कधी म्हणतात 2-2 तास 3-3 तास वर्कआउट करायला सांगतात. काही वर्कआउट न करता डेली सायकल, दिल्लीचं तुमचं शेड्यूल सांभाळून तिने ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या कारण तिने हिलिंग कोड्स वापरले, क्रिस्टल्स वापरले आणि मॅडमचं चक्रा मेडिटेशन वापरलं. अजून एक सुंदर आणि आपण म्हणतो ना एकदम स्टनिंग एक्सपिरियन्स की कोणाला तरी बाबा सांगण्यासाठी की खरोखर असं असतं. आम्ही माझ्या माहेरच्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी माझे बाबा 82 वर्षाचे होते, आता ते 83 वर्षाचे आहेत. मागच्या वर्षीचा हा अनुभव आहे. आम्ही नुकताच एंजेलिक दीक्षा घेतली होती आणि त्यांना घेऊन, ते म्हातारे आहेत, त्यांना गाडीतनं घेऊन आम्ही गावी गेलेलो आणि आमचं गाव असं डोंगर कुशीमध्ये आहे आणि देवीचं देऊळ असं वेशी बाहेर आहे. तर त्या पावसाळ्याचे दिवस होते आणि आम्ही गाडीतनं बाहेर पडलो. माझ्या कडेवर माझा छोटा पुतण्या होता आणि माझे मिस्टर ड्राईव्ह करत होते आणि माझे बाबा देवळात गेल्यानंतर काही झालं नाही, नुसते एकदा ठेचकाळले आणि ते पडले तर त्यांना ना मोठ्याने धक्का बसला. एका लादीचा, कपारीच्या लाद्या असतात ना, असं गर्भगृह असतं देवळाचं, त्या गर्भगृहाला अशी धार होती. ती धार त्यांना दिसली नाही. ते पडल्यानंतर ती जोरात लागली आणि त्यांना खोप पडली. खोप पडल्यानंतर
पूर्ण रक्ताच्या थारोळ्यात ते असे भिजायला लागले. एक तर पाऊस पडत होता, जवळपास कोणी मनुष्य वस्ती नव्हती, वेशीबाहेर देऊळ होतं आणि आता धावायचं तर कुठे धावायचं. आम्ही ते आमच्या कारची लाईट चालू केली की जेणेकरून जरा तरी काहीतरी दिसेल. त्यांना बाहेर आणलं. आमच्याकडे जास्त काही गोष्टी पण नव्हत्या. एक दुपट्टा मिळाला गाडीतला, तो दुपट्टा त्यांच्या डोक्याला असा गुंडाळला की जेणेकरून ते रक्त खाली येणार नाही. आणि माझ्या कडेवर माझा छोटा पुतण्या तर होताच, तो असा एकदम धीरगंभीर झाला, पण तो घाबरला नाही, तो शांत झाला. त्याला म्हटलं घाबरायचं नाही, काही नाही होणार. आजोबा म्हटलं पडले. आणि माझे मिस्टर याचा मोबाईलचा टॉर्च घेऊन बाहेर निघाले आणि नेमका थोड्या अंतरावर त्यांना एक छोटासा दवाखाना सापडला आणि त्या दवाखान्याला अटॅच नर्सिंग रूम पण होतं. तर डॉक्टरने विचारलं काय आलं तुम्हाला, काय हवं. तर माझ्या मिस्टरांनी सांगितलं माझे सासरे पडले आणि त्यांना ना सुचर्स घालायचे आहेत कारण त्यांच्या डोक्याला खोक पडले, रक्त थांबत नाही. त्यांना बोलवलं. लगेच इमिडिएटली त्यांना त्या छोट्याशा ऑपरेशन थिएटर सारखं होतं त्यांच्या नर्सिंग होममध्ये, त्यात त्यांना घेतलं, त्यांचे केस काढले आणि दाखवलं बघा जखम किती खोल आहे. नशीब तुम्ही इथे आलात. आता थोड्या वेळात तुम्ही आला नसतात तर मी आता दवाखाना बंद करून माझ्या घराच्या ठिकाणी, म्हणजे इथून ते लांब आहे, जाणार होतो. तुमची आणि माझी भेट झाली नसती. म्हणजे जस्ट 5 मिनिटाचा अजून अवकाश झाला असता तर माझी आणि त्यांची भेट पण झाली नसती. डॉक्टरांनी छानपैकी त्यांना स्टेपलर सुचर्स मारले. त्या घनदाट जंगलातल्या त्या देवळामध्ये आम्ही सारखं प्रार्थना करत होतो की काही करून आमच्या ह्या प्रॉब्लेम्सला, म्हणजे माझ्या बाबांना इमिडिएट इमर्जन्सी बेसिसवर काही औषधोपचार मिळावे. आणि मी नुकताच एंजल थेरपी केलं होतं, तर आम्ही इन्व्होक करायला लागलो, म्हणजे काही करून आम्हाला कुठून तरी मदत मिळावी. आणि लगेचच बाजूला ते नर्सिंग होम सापडलं आणि त्यातले डॉक्टर नेमके अवेलेबल होते. त्यांना इमिडिएटली आतमध्ये घेतलं आणि लाईट गेलेले होते. त्याही वेळी पावसाळा इतका चालू होता, पाऊस पडत होता, लाईट गेलेले होते. त्यांनी इमर्जन्सी लाईट एक लावला आणि त्या छोट्याशा हॅलोजनच्या लाईटमध्ये, इमर्जन्सी इन्व्हर्टरच्या त्या लाईटमध्ये त्यांनी पटकन त्यांना स्टेपलर सुचर्स टाकले, इंजेक्शन्स दिले. आम्हाला अर्धा तास बसायला सांगितलं. आम्ही बाहेरच्या हॉलमध्ये प्रचंड काळोखात असे घाबरून बसलो होतो व्यवस्थित. आणि त्याला श्रवण यंत्र आहे, तो मुलगा बिथरणारा मुलगा आहे, त्याला श्रवण यंत्र आहे, पण तो त्यावेळी एकदम असा सेन्सिबल सारखा वागला. आजोबा आमचे आतमध्ये आजोबा आहेत, आमचे आजोबा आता बाहेर येणार, मग आम्ही घरी जाणार, असं बोलून तो गप्प बसला. त्यांचे जेव्हा ते सेटल झाले तेव्हा माझ्या मिस्टरांना सांगितलं की आता यांना तुम्ही गपचूप गाडीमध्ये नीट न्या, पण देवदर्शन पूर्ण करा आणि मग तुम्ही जा तुमच्या घरी. आणि उद्या त्यांना दाखवून घ्या, त्यांना ऑब्झर्वेशनची गरज आहे. त्या रात्री पण माझ्या बाबांना काही इमर्जन्सी आली नाही. आम्ही सुखरूपपणे 1.5 तासात आम्ही आमच्या घरी गेलो. आणि त्या छोट्या मुलाने पण त्याही वेळी, समोर रक्त बघितल्यानंतर मुलं रडतात, किंचाळतात, पण तो मुलगा अक्षरशः म्हणावं तसं कोणीतरी थोपवून धरल्यासारखा तो बघत राहिला. त्याला ती इमर्जन्सी कळली. म्हणजे हा अनुभव आहे ना, हा अनुभव फक्त एवढंच सांगतो की माझा सायकोलॉजिकल टेस्टिंग होतं, त्या मुलाचं सायकोलॉजिकल थ्रेशोल्ड सांभाळणारा तो क्षण होता. आणि माझे बाबा म्हातारे होते, ते पण असे धीरगंभीर झाले, म्हणजे ते असे घाबरले नाही, अरे बापरे आता माझं काय होणार. आम्ही सगळ्यांनी खूप असं धीराने सगळं घेतलं. गाडी माझ्या मिस्टरांनी व्यवस्थित चालवून 1.5 तास अंतर पार केल्यानंतर आम्ही आमच्या गावच्या ठिकाणी पोहोचलो. आणि रात्री मेडिसिन्स मिळत नाहीत गावामध्ये. बाजूलाच इमिडिएटली जाताना आम्हाला एकच मेडिसिनचं दुकान उघडं मिळालं आणि ते हवं होतं ते मेडिसिन पण मिळालं. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, 5 ठिकाणी, देवळातला अनुभव, डॉक्टरकडचा अनुभव, माणसांचा अनुभव आणि फार्मसी दुकान उघडं असणं. रात्री जवळजवळ 10:30ची गोष्ट, 8ला बंद होतात दुकानं कोकणामध्ये, 10:30 वाजता एखादं दुकान उघडं असणं आणि ते दुकानामध्ये सगळ्या औषधी आणि ड्रेसिंगचं सगळं सामान मिळणं, ह्या गोष्टी जुळून आल्या. म्हणजे ह्यातनं मला एवढंच म्हणायचं आहे की की या सगळ्यात फक्त एकच सांगायचं आहे की आपण आपल्या डेली लाईफमध्ये आपण आपलं कॉन्शियस आहे ना, आपलं कॉन्शियस जागृत नाही ठेवत. तुम्ही विचार करत असता, फक्त विचार करता, पण विचारांच्या पलीकडे पण सोल्युशन्स असतं. त्या सोल्युशनकडे आपण ढुंकून बघत नाही. ते सोल्युशन्स म्हणजे हिलिंग कोर्स, हिलिंग पॉवर आणि एंजल थेरपी. तर ह्या 3 सायन्सचा स्वतः मी अनुभव घेतला आणि त्याच्या
एंजल थेरपी आणि हिलिंग थेरपीद्वारे आपलं लाईफ समृद्ध आणि सॅच्युरेट, समृद्धच नाही तर सॅच्युरेट, परिपूर्ण करू शकतो.